जय शिवालाल। मी ॲडव्होकेट रमेश खेमू राठोड। दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व बंजारा समाजाचे शिष्टमंडळ याची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकी हे बंजारा समाजाचे अनुसूचित जमातीचे आरक्षण व राज्यातील इतर 8 मागण्याबाबतचे सदर बैठक आयोजित करण्यात आलेली होती। सदर बैठकीमध्ये बंजारा समाजाच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले। त्या निवेदनामध्ये मुख्यमंत्री महोदय त्या निवेदनाच्या उत्तरात असे म्हणाले होते की जवळपास 20 मिनिटांमध्ये सुरुवातीला म्हणाले की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे जर आरक्षण हवे असतील तर आपण एक आयोग गठीत करू आणि केंद्राकडे शिफारस करू। बोलता बोलता मुख्यमंत्री महोदय पुढे असे म्हणतात की आपण एक समिती स्थापन करू। बोलता बोलता अजून मुख्यमंत्री साहेब पुढे असे म्हणतात की अभ्यासी कमिटी नेमू। मग मुख्यमंत्री महोदय मला सांगा, बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही समिती स्थापन करणार आहात का, अभ्यासू कमिटी नेमणार आहात की आयोग नेमणार आहात? काही असो, जर तुम्ही आमच्या बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या सकारात्मक विचार केला असेल तर केंद्राकडे आपण शिफारस नक्की पाठवणार आहात। परंतु मुख्यमंत्री महोदय, बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने आपल्याला एक निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनामध्ये मुद्दा क्रमांक 1 ते 15 मध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेला आहे, शासन, आयोग, समिती तथा कमिटीने बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते हे निरीक्षण करून नोंदवलेलं आहे। आणि विशेष करून मुद्दा क्रमांक 15 मध्ये दिनांक 31/10/2017 रोजी भारत सरकारच्या अनुसूचित जमातीचे सचिवालयाने महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेशाच्या राज्याच्या अनुसूचित जमातीच्या सचिवाला डिरेक्शन दिलं होतं की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते तर याबाबतचे अहवाल तुम्ही पाठवा। तर 31/10/2017 पर्यंतचा अहवाल तुम्ही अजून पाठवलेला नाहीये। मग आयोग नेमण्याची गरजच काय? आता समिती अथवा कमिटी गठीत करण्याची गरजच काय? काही असो, पण मुख्यमंत्री महोदय, तुमच्या अखत्यारीत असणाऱ्या या राज्याच्या हातात असणाऱ्या एकूण 8 मागण्याबद्दलचे तुम्ही कुठल्याही स्वरूपाचे लेखी स्वरूपात या आमच्या शिष्टमंडळानं उत्तर दिलेले नाही। विशेष करून त्या राज्याच्या पहिल्या मुद्द्यामध्ये तुम्ही असं म्हणता की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासंदर्भात जे काही गुन्हे दाखल झाले ते सगळे माघारी घेऊ। म्हणजे अट्रॉसिटी सारखे गुन्हे माघारी घेता येतात का मुख्यमंत्री महोदय? काही असो, तुम्ही आमच्या समाजाबद्दल सकारात्मक विचार करता असं मी गृहीत धरतो। पण मुख्यमंत्री महोदय, जर बंजाराचे शिष्टमंडळ आपल्या अध्यक्षाखाली गठीत करण्यात आलेली होती, एवढे चांगले काम, एवढे चांगले निर्णय आपण घेतलेला आहात, मग मीडिया समोर येऊन तरी तुम्ही का नाही सांगितला? अथवा लेखी स्वरूपात शिष्टमंडळ का नाही दिला? काही असो, वेळेअभावी तुम्ही मीडिया समोर अथवा लेखी स्वरूपात दिलं नाही असे मी गृहीत मानतो। मला तुमच्यावर 100% भरोसा आहे। तुमच्या निवेदनाच्या उत्तरामध्ये 20 मिनिटाच्या मनोगतामध्ये तुम्ही असे म्हणलात की येत्या 15 दिवसाच्या आत बंजारा समाजाच्या सगळे समस्याचे निर्गसन म्हणजेच सगळे समस्या मी सोडवणार असे तुम्ही म्हटलेला आहात। म्हणून आपल्याला एक विनंती आहे, येत्या 15 दिवस 20 दिवस तुमची वाट पाहतो। धन्यवाद। जय शिवालाल।